नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर कृषी घटक, मराठी व्याकरण आणि GSचे लेक्चर घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मी 2 दिवस लेक्चर घेतलं नाही कारण मुलं लेक्चर पाहतात, कमेंट वगैरे तर करत नाही, लाईक पण करत नाही आहे. भरपूर मुलं लेक्चर पाहतात. 1000, 500, 700, 800 काही मुलं लेक्चर पाहून निघून जातात. जर एवढे मुलं लेक्चर पाहत असताना आणि लाईक वगैरे करत नाही आहे, मग याचा अर्थ मुलांना लेक्चर आवडत नाही आहे. मग त्यामुळं मी 2 दिवस झाले लेक्चर घेत नव्हतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे मी का सांगत आहे, कारण मला काही मुलांनी कॉल केलं आणि काही मुलांनी कमेंट पण केलं की सर तसं करू नका, लेक्चर कंटिन्यू घ्या. असं म्हटल्यानंतर मी आज त्यांच्या म्हणण्यानुसार मी लेक्चर घेत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडत नसेल तर मी लेक्चर घेण्याचं बंद केलं होतं. जर तुमचा सपोर्ट करत नसाल, तुम्ही लाईक वगैरे करत नसाल आणि शेअर पण करत नसाल, तर काय अर्थ नाही आहे घेऊन. मग जर आवडत नसेल तर आपण सिरीज सुरू ठेवूनच काय अर्थ नाही, कारण आपण आपल्या या चॅनलवर जे कृषी घटक आहेत ते तर कंप्लीट केलेलंच आहे. आणि आपलं ध्येय आणि इच्छा आहे की बाबा जोपर्यंत ग्रामसेवकची एक्झाम होत नाही आहे तोपर्यंत आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि जवळपास आज आपल्या या चॅनलवर 8000 क्वेश्चनच्या जवळपास आपण घेतलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता जर नवीन कोणी आपल्या या चॅनलवर आला असेल तर. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण विचार केला की 15,000 प्लस क्वेश्चन घेणार आहोत आणि डिटेलपणे माहिती पण घेतलेली आहेत आपल्या या चॅनलवर. जर आवडत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो डिसलाईक पण करा, काय हरकत नाही, डिसलाईक केलं तरी चालतं. पण कसं विद्यार्थी मित्रांनो, आवडत असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. विद्यार्थी पाहतात, सबस्क्राईब करतात नाही, सबस्क्राईब वगैरे तर काही करत नाही आहे. जर आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करा, तुमचा फायदा आहे. कारण सबस्क्राईब केल्यानंतर माझे जे व्हिडिओ टाकतो ते नोटिफिकेशन मिळते आणि नोटिफिकेशन मिळाल्यामुळे तुम्हाला कळते की कोणता लेक्चर पडलेला आहे. आणि लाईक केल्यानं तुमची जे यूट्यूबचं जे एक फोल्डर असते त्याच्यामध्ये लाईकचे जे तुम्ही व्हिडिओ लाईक करतात तिचे एक स्पेशल लिस्ट बनत असते आणि तुम्हाला जेव्हा बी ज्या विषयाचं बी लेक्चर पाहायचं आहे तुम्ही ते लाईकमध्ये जाऊन पाहू शकता की कोणतं लेक्चर तुम्हाला बघायचं आहे. तर तुम्ही आता कृषी घटकचे जर व्हिडिओ लाईक करत असाल तर तुम्हाला त्याचे तुमच्या लाईकच्या एका फोल्डरमध्ये लाईक केलेलं असलेलं त्याच्यामध्ये जाऊन तुमचं ते एक ॲड होतं. तसं तुम्ही करू शकता लाईक केलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा. सबस्क्राईब वगैरे तर करत नाही आहे, सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब करत नसाल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगून द्या की सिरीज बंद करून टाका, तर आपण बंद करून टाकू. आता मी याच्यानंतर तुम्ही जर सपोर्ट नसेल तर मी सुरू ठेवणार नाही आहे, हे मी आज तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला जाऊ द्या. आपण जे सांगितलं ते तुम्हाला मी कारण सांगितलं की 2 दिवस का घेतले नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण आपला लेक्चर घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळ व उत्पादन ठिकाणे हे पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे कृषी घटकसाठी आहे आणि ग्रामसेवक असो, कृषी सेवक असो आणि जे कृषीसाठी जे बी पद आहेत त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळ उत्पादक आणि ठिकाणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, काजू कोणत्या ठिकाणचा काजू प्रसिद्ध आहे हे विचारू शकता तुम्हाला की बा कोणत्या ठिकाणचा काजू प्रसिद्ध आहे किंवा काजूसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे, असं क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा, आता हे काजू जे फळ आहे हे फळ कोणत्या ठिकाणचा काजू प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात आपल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ठिकाणी, तर काजू हे मालवणचा काजू आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कुठला, तर मालवणचा काजू प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि चिकू कुठला प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात, तर चिकू हे डहाणू, घोलवड, ठाणे आणि पालघर. डहाणू, घोलवड, ठाणे, पालघर या ठिकाणचा चिकू हे प्रसिद्ध आहे. आणि मालवणचा काजू प्रसिद्ध आहे. त्यानंतर संत्री जी आहे, संत्री कुठली प्रसिद्ध आहे, तर संत्री ही नागपूरची आणि अमरावतीची संत्री प्रसिद्ध आहे. कुठली, तर नागपूर आणि अमरावतीची संत्री प्रसिद्ध आहे. त्यानंतर केळी कुठली प्रसिद्ध आहे, तर केळी ही जळगावची केळी प्रसिद्ध आहे आणि वसईची केळी प्रसिद्ध आहे. कुठली, जळगाव आणि वसईची आणि जळगावची केळी प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यानंतर डाळिंब कुठली प्रसिद्ध आहे, सोलापूरची डाळिंब प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यानंतर बोर कुठले प्रसिद्ध आहे, तर राहुरी आणि मेहरून. राहुरी ही आपल्या अहमदनगर जिल्ह्यात येते आणि मेहरून ही जळगाव जिल्ह्यात येते. तर बोर प्रसिद्ध आहे, तर राहुरी आणि मेहरूनचे बोर प्रसिद्ध आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला विचारू शकतात, ठिकाणी विचारू शकतात की बोर कोणत्या ठिकाणचे बोर प्रसिद्ध आहे, तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर अंजीर कुठली अंजीर प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात, तर राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. कुठले, राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहे. त्यानंतर
कुठले द्राक्ष प्रसिद्ध आहे? तर नाशिकचे द्राक्ष प्रसिद्ध आहे. त्यानंतर सांगलीचे द्राक्ष प्रसिद्ध आहे. त्यानंतर सांगलीची हळद पण प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. द्राक्ष, नाशिक, त्यानंतर सांगली प्रसिद्ध आहे. त्यानंतर कलिंगड. कलिंगड कुठले प्रसिद्ध आहे? तर कलिंगड हे अलिबागचे कलिंगड अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर सीताफळ. सीताफळ कुठले प्रसिद्ध आहे? सीताफळ हे कुठले प्रसिद्ध आहे? तर दौलताबादचे सीताफळ अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर नारळ. नारळ कुठले प्रसिद्ध आहे? नारळ हे आपल्या रत्नागिरीचे प्रसिद्ध आहे. नारळ हे रत्नागिरीचे प्रसिद्ध आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी अतिशय प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यानंतर कागदी लिंबू. कागदी लिंबू कुठले प्रसिद्ध आहे? तर कागदी लिंबू हे अहमदनगरचे कागदी लिंबू प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. ते कारण विद्यार्थी मित्रांनो यावर क्वेश्चन विचारू शकतात. कोणतीही एक्झाम असो, आपल्या महाराष्ट्रातली कृषी सेवक असो, ग्रामसेवक असो, A to Z ज्या बी आपल्या महाराष्ट्रात एक्झाम होतात त्या ठिकाणी हे प्रसिद्ध आहे. हे जे मुद्दा आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळे आणि उत्पादक हे प्रसिद्ध, हे यावर क्वेश्चन येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तर आपण एकदा आपल्या स्पीडमध्ये फास्ट एकदम फास्ट पाहण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो जे आहे काजू. काजू कोणता काजू प्रसिद्ध आहे किंवा कुठला काजू प्रसिद्ध आहे? तर हे कुठला? तर मालवणचा काजू प्रसिद्ध आहे. कुठला आहे? तर मालवणचा काजू प्रसिद्ध, जे काजू आहे ते मालवणचा प्रसिद्ध आहे. त्यानंतर चिकू. कुठला प्रसिद्ध चिकू आहे? तर हे डहाणू आणि घोलवड. डहाणू आणि घोलवडचा चिकू प्रसिद्ध आहे. चिकू हे डहाणू, घोलवड आणि पालघर या ठिकाणचा प्रसिद्ध आहे. त्यानंतर संत्री. कुठला संत्री प्रसिद्ध आहे? तर हे नागपूर आणि अमरावतीचा संत्री प्रसिद्ध आहे. त्यानंतर केळी. केळी कुठली प्रसिद्ध आहे? केळी ही जळगावची केळी प्रसिद्ध आहे. कुठली? जळगाव आणि वसईची केळी प्रसिद्ध आहे. त्यानंतर डाळिंब. डाळिंब कुठले प्रसिद्ध आहे? तर सोलापूरचे डाळिंब प्रसिद्ध आहे. त्यानंतर बोर. बोर कुठले प्रसिद्ध आहे? तर बोर हे कुठले? तर राहुरी आणि मेहरून इथले बोर प्रसिद्ध आहे. त्यानंतर अंजीर. अंजीर कुठले प्रसिद्ध आहे? तर राजेवाडीचे अंजीर प्रसिद्ध आहे. त्यानंतर द्राक्ष. द्राक्ष कुठले प्रसिद्ध आहे? तर नाशिक आणि सांगली. द्राक्ष नाशिक आणि सांगलीचे प्रसिद्ध आहे. त्यानंतर कलिंगड. कलिंगड कुठले प्रसिद्ध आहे? तर अलिबागचे कलिंगड प्रसिद्ध आहे. त्यानंतर सीताफळ. सीताफळ कुठले प्रसिद्ध आहे? तर दौलताबादचे सीताफळ प्रसिद्ध आहे. त्यानंतर नारळ. नारळ कुठले प्रसिद्ध आहे? तर नारळ हे रत्नागिरीचे प्रसिद्ध आहे. त्यानंतर स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी कुठली प्रसिद्ध आहे? तर स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. त्यानंतर कागदी लिंबू. कागदी लिंबू कुठले प्रसिद्ध आहे? तर अहमदनगरचे कागदी लिंबू प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू आपण. आपला पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे सिंचन क्षेत्र. जे सिंचन प्रकल्प असतात आणि पाटबंधारेचे वर्गीकरण काय आपल्याला ते पाहायचे. कारण विचारू शकतात क्वेश्चन की लघु सिंचन प्रकल्प आणि त्याचे जे वर्गीकरण आहे त्या आता तुम्हाला विचारू शकते की 200 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असतात त्या सिंचन प्रकल्पाला काय म्हणतात. तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 200 हेक्टरपेक्षा कमी जे क्षेत्र असते त्याला काय म्हणतात. तर 200 पेक्षा कमी जे क्षेत्र असते त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? तर त्याला म्हणतात लघु जल सिंचन प्रकल्प. हे 2000 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असतं त्याला म्हणतात, हे लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन तुम्हाला ज्यावेळेस विचारलं जातं डीपली जेव्हा विचारलं तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणाला म्हणतात. तर कोणाला म्हणतात सांगा. हे जेव्हा आपण म्हणतो लघु जल सिंचन प्रकल्प हे किती हेक्टर जे लाभक्षेत्र असतं त्याला म्हणतात. तर हे क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे 200 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असणाऱ्या ठिकाणाला आपण म्हणू शकतो जे लघु जल सिंचन प्रकल्प. हे 200 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असणाऱ्याला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आहे ते मध्यम जलसिंचन प्रकल्प. मध्यम जलसिंचन प्रकल्प याचं जे वर्गीकरण आहे हे किती असते? 2000 ते 10,000 हेक्टरपर्यंत लाभक्षेत्र असणाऱ्याला काय म्हणतो आपण? किती? 2000 ते 10,000 हेक्टर लाभक्षेत्र जे असतं त्याला म्हणतात मध्यम जलसिंचन प्रकल्प. त्यानंतर मोठे जलसिंचन प्रकल्प. मोठे हे 10,000 हेक्टरपेक्षा अधिक लाभक्षेत्र. 10,000 पेक्षा अधिक लाभक्षेत्र हे मोठे जलसिंचन प्रकल्प असतात. आणि लघु, एकदा स्पीडमध्ये पहा, लघु जे जलसिंचन प्रकल्प असते ते 2000 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असतं. त्यानंतर मध्यम जे असतं ते मध्यम जलसिंचन प्रकल्प हे 2000 ते 10,000 हेक्टरपेक्षा पर्यंत जे लाभक्षेत्र असतं त्याला म्हणतात. आणि मोठे जलसिंचन प्रकल्प जे असते त्याला काय म्हणतात? तर मोठे जे जलसिंचन प्रकल्प असतात त्याला त्याचे किती जे लाभक्षेत्र असतं किती असतो? तर 10,000 हेक्टरपेक्षा अधिक लाभक्षेत्र असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं पहा,
पुढचं आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या आणि इम्पॉर्टंट आहे. यावर क्वेश्चन आल्यानंतर तुमचे चुकू नये. हे काय आहेत माहिती आहे का? जे चारा पिके व त्याची सुधारित वाहन, जे चारा पिके असतात सुधारित वाहन त्याच्यावर येऊ शकतात तुम्हाला. हे महत्त्वाचे आहे. चारा पिके म्हणजे कसं, आता याच्यात तुम्ही आपण डीपमध्ये पाहणार आहोत. हे लक्षात ठेवा. कोणतं आहे? पहिले जे चारा पीक आहे ते म्हणजे लसूण घास. तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन बनू शकतं की खालीलपैकी चारा पिके कोणती? तर पहिले आपण चारा पिके वाचून घेऊ, कारण खालीलपैकी जेव्हा चारा पिके विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कोणती चारा पिके नाही किंवा आहे. तर कोणतं चारा पीक आहे? एक आहे लसूण घास, दुसरा आहे बरसीम, त्याला म्हणतात घोडमास. बरसीमलाच काय म्हणतात? घोडमास. हे चारा पिके आहेत. चवळी हे पण चारा पीक आहे. त्यानंतर इटियालो गवत. काय आहे? इटियालो गवत हे एक चारा पीक आहे. त्यानंतर मक्का हे एक चारा पीक आहे. त्यानंतर संकरित नेपियर गवत, त्यालाच गजराज म्हणतात. जे संकरित नेपियर गवत असतं त्यालाच काय म्हणतात? गजराज म्हणतात. त्याला पण एक आपण चारा पीक म्हणतो. आणि दुसरा आहे ओट. ओटला पण एक चारा पीक आहे. त्यानंतर ज्वारी एक चारा पीक आहे. त्यानंतर बाजरी पण एक चारा पीक आहे. हे काय झाले? हे चारा पिके झाली. हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की चारा पिके, तर सांगता आलं पाहिजे की लसूण घास, त्यानंतर बरसीम, चवळी, त्यानंतर इटियालो गवत, त्यानंतर मक्का, त्यानंतर संकरित नेपियर गवत, त्यालाच गजराज म्हणतात. गजराज कमीत कमी लक्षात ठेवा. त्यानंतर ओट, त्यानंतर ज्वारी आणि बाजरी. हे काय आहेत? हे आहेत काय? तर हे आहेत जे चारा गवत आहेत. काय आहेत? तर चारा गवत आहेत. यालाच आपण चारा पिके असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन आलं तर यावर आल्यानंतर तुमचे क्वेश्चन कटू नये आणि आपले आलं पाहिजे, यासाठी आपण घेतले. हे क्वेश्चन असं बनवू शकतो. आता आपण त्यांची जाती पाहू, कारण त्याच्यावर क्वेश्चन येणार आहे आणि आल्यानंतर आपला बरोबर याव. लसूण घास. आता लसूण घास म्हणल्यानंतर जे लसूण घास आहेत, आता त्यांच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? त्यांच्या जाती आहेत ते म्हणजे एक आहे RL88. काय आहे? RL88 एक जात आहे. त्यानंतर सिरसा ही एक जात आहे. त्यानंतर आनंद 2 ही एक जात आहे. ह्या लसूण घास या चारा पिकाच्या जाती आहेत. तुम्हाला विचारू शकतात RL88 किंवा सिरसा 9 किंवा आनंद 2 ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या लसूण घासाच्या जाती आहेत. आणि हे जरी लक्षात नाही ठेवलं तरी चालतं, पण एक ओझरतं लक्षात ठेवा की जे आहे याच्यामध्ये किती प्रथिन असते लसूण घासामध्ये? तर लसूण घासामध्ये हे 19 ते 22% लसूण घासामध्ये हे प्रथिने असतात. हे लक्षात ठेवा. 19 ते 22% लसूण घासामध्ये प्रथिने असतात. आणि लसूण घासाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? RL88, सिरसा नाव आणि आनंद 2 ह्या कशाच्या? लसूण घासाच्या जाती आहेत. त्यानंतर पुढचं काय? बरसीम हे आहे. बरसीम कशीच जात आहे? तर बरसीम जे असते आपला चारा पीक आहे, त्यालाच आपण घोडघास म्हणतात. बरसीमची जे जाती आहेत ते कोणत्या आहेत? त्याच्या जाती आहेत वरदान एक आहे आणि दुसरी आहे मेस्कावी आणि वरदान ह्या बरसीमच्या जाती आहेत. वरदान आणि मेस्कावी ह्या बरसीमच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये 17 ते 19% प्रथिने असतात. 17 ते 19%. त्यानंतर चवळी ही एक जात आहे. आपली शेंगावर्गीय पीक आहे जे आपलं आहे ते चवळीमध्ये चवळीच्या जाती कोणत्या कोणत्या? अतिशय महत्त्वाच्या जाती आहेत याच्या. चवळीच्या जाती आहेत शेवता, त्यानंतर बुंदेल, त्यानंतर बुंदेल लोंबिया, जे बुंदेल लोंबिया ह्या जाती आहेत. शेवता आणि बुंदेल लोंबिया ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या आपल्या चवळीच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये 18 ते 15% हे प्रथिन असतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर इटियालो गवत जे आहे त्याच्या जाती कोणत्या आहेत? तर इटियालो गवतची फुले क्रांती ही एक जात आहे. कशाची? इटियालो गवतची. हे लक्षात ठेवा. इटियालो गवतची जी जात आहे ती फुले क्रांती. त्यानंतर त्याच्यामध्ये किती प्रथिने असतात? त्याच्यामध्ये 12 ते 14 प्रथिने असतात. त्यानंतर मक्का आहे अतिशय महत्त्वाचं आहे. मक्याच्या जाती तुम्हाला विचारणार, हे एक इम्पॉर्टंट आहे. मक्यामध्ये किती जाती, कोणत्या जाती आहेत मक्याच्या? तर जी चारा पिकेमध्ये अतिशय महत्त्वाची जात आहे ती म्हणजे आफ्रिकन टॉल, ही आपल्या मक्याची जात आहे. त्यानंतर मांजरी कंपोजिट, त्यानंतर विजय ही एक जात अतिशय प्रसिद्ध आहे. त्यानंतर गंगा सफेद 2 ह्या कशाच्या जाती आहेत? त्या मक्याच्या आहेत. आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट, त्यानंतर विजय आणि गंगा सफेद 2 हे जाती आहेत ह्या मक्याच्या. त्याच्यामध्ये किती प्रथिने असतात? तर 9 ते 11% हे प्रथिनं असतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर संकरित नेपियन गवत, जे संकरित नेपियर गवत जे असतं त्यालाच म्हणतात गजराज. हे गजराजच्या जाती कोणत्या आहेत? यशवंत, त्यानंतर
फुले जयवंत, यशवंत आणि फुले जयवंत ह्या कशाच्या जाती आहेत? हे गजरात गवताच्या जाती आहेत, ह्या चारा पिकाच्या जाती आहेत. त्यामध्ये 8 ते 9% आपला एवढे प्रथिन असते, 8 ते 9% हे लक्षात ठेवा. त्यानंतर ओट, जे ओट आहे त्या ओटामध्ये ओट जे आहे हे चारा पीक आहे, त्याच्या जाती कोणत्या कोणत्या? फुले हरिता, फुले हरिता, त्यानंतर JHO 822, JHO 822 आणि केंट हे कशाच्या जाती आहेत? ह्या ओटच्या जाती आहेत, हे चारा गवताच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये 8 ते 9% हे प्रथिन असते. त्यानंतर ज्वारी, ज्वारी आहे, ज्वारीमध्ये ज्वारीच्या जाती कोणत्या आहेत? अतिशय महत्त्वाच्या जाती येत आहेत ज्वारीच्या जाती आहेत रुचिरा, त्यानंतर मालवडी, जी मालवांडी जी आहे त्याला मालदांडी म्हणतात. ही मालदांडी ही 35-1, मालदांडी 35-1 आणि त्यानंतर फुले अमृता, त्यानंतर पुसाचारी ह्या कशात जाती आहेत? ह्या ज्वारीत जाती आहेत. रुचिरा 1, त्यानंतर मालदांडी 35-1, त्यानंतर फुले अमृता आणि पुसाचारी ह्या कशात जाती आहेत? ह्या ज्वारीच्या जाती आहेत. आणि 8 ते 10% हे प्रथिने असतात. किती? 8 ते 10% हे लक्षात ठेवा. त्यानंतर बाजरी, बाजरी कशात जाती आहेत? बाजरीच्या ज्या जाती आहेत, बाजरीच्या जाती पहा, बाजरीच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? राजको बाजरा, काय? राजको बाजरा आणि जायंट बाजरा, राजको बाजरा आणि जायंट बाजरा ह्या कशात जाती आहेत? ह्या बाजरीच्या जाती आहेत. त्याच्यामध्ये 7 ते 9% प्रथिने असतात. किती? 7 ते 9% प्रथिने असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एकदा स्पीडमध्ये पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल. हे जे आपला लसूण घास आहे, लसूण घासाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? लसूण घासाच्या जाती आहेत कोणत्या आहेत? तर जे एक आहे ते म्हणजे RL 88, त्यानंतर सिरसा 9, आनंद 2, किती? RL 88, सिरसा 9 आणि आनंद 2 ह्या जाती आहेत. त्यामध्ये प्रथिन 19 ते 22% असतो. त्यानंतर दुसरा आहे बरशिम घास जे असतो त्याच्या जाती आहेत वरदान आणि मेसकावी आहेत. त्यामध्ये 17 ते 22%, 17 ते 19% हे प्रथिन असतात. त्यानंतर चवळीच्या जाती कोणत्या आहेत? चवळीच्या जाती आहेत ती म्हणजे शेवता आणि बुंदेल लोबिया ह्या चवळीच्या जाती आहेत. त्यानंतर दुसरा आहे ती म्हणजे इटायलो गवतची जाती कोणती? फुले क्रांती इटायलो गवतची जाती आहेत. त्यामध्ये 12 ते 14% हे प्रथिन असतात. त्यानंतर मक्याच्या जाती आफ्रिकन टॉल, त्यानंतर एक आहे, त्यानंतर मांजरी, कंपोजिट, त्यानंतर विजय, त्यानंतर गंगा सफेद 2 ह्या जाती आहेत. त्यामध्ये 9 ते 11% हे काय असतं? तर प्रथिन असतं. त्यानंतर पुढचा जे आहे संकरित नेपियर गवत, त्याला गजरात म्हणतात. गजराची जाती आहेत ते म्हणजे यशवंत आणि फुले जयवंत ह्या जाती आहेत. त्यामध्ये 8 ते 9% हे प्रथिने असतात. त्यानंतर ओठाचे जे जाती आहेत, ओठाच्या कोणत्या जाती आहेत? तर फुले हरिता आणि JHO 822 आणि केंट, फुले हरिता, त्यानंतर JHO 822 आणि केंट ह्या जाती आहेत. कशाच्या? तर ह्या जाती आहेत ते म्हणजे प्रथिनाच्या. त्यानंतर ज्वारीच्या जाती कोणत्या आहेत? ज्वारीच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर रुचिरा, मालदांडी 35-1, त्यानंतर फुले अमृता, त्यानंतर पुसाचारी ह्या जाती आहेत आपल्या याच्या ज्वारीच्या. त्यानंतर बाजरीच्या जाती कोणत्या आहेत? तर बाजरीच्या जाती आहेत राजको बाजरा आणि जायंट बाजरा ह्या जाती आहेत बाजरीच्या. त्याच्यामध्ये 7 ते 9% प्रथिने असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे आपल्या याच्यामधला ऊसाच्या लागवडीचे हंगाम. काय? ऊसाच्या लागवडीचे हंगाम हे आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला विचारले जातं की जे हंगाम असतात त्या लागवडीचा जे वेळ असतो किंवा कोणत्या महिन्यात केली जाते हे विचारले जातात, तेव्हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काय? एक आहे हंगाम, लागवडीची वेळ जी असते ती, आणि तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, हे एक आपण पाहून घेऊया. तर आडसाळी जे हंगाम असतो, एक प्रकारचा आडसाळी जे असते ते एक हंगाम आहे. आडसाळी हंगाम ते कोणती? तिच्या लागवडीची वेळ काय आहे? आडसाळीची लागवडीची वेळ जी आहे ते म्हणजे जुलै ऑगस्ट. आडसाळी जुलै ऑगस्टमध्ये ही हंगाम केलं जातं. आणि त्याचा जे लागण्याचा जे कालावधी असतो, जे लागणारा कालावधी किती आहे? तर 16 ते 18 महिने याचा कालावधी आहे जे आडसाळीचा कालावधी जुलै ऑगस्ट आणि जे कालावधी आहे त्याला 16 ते 18 महिने कालावधी आहे. त्यानंतर पूर्व हंगाम असतो, जे पूर्व हंगाम आहे ते पूर्व हंगामाचा कालावधी आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबर. पूर्व हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबर आणि
जे कालावधी आहे ते आहे 15 ते 16. किती? 15 ते 16 महिने असतो. पूर्व हंगामाचा ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये लागवड केली जाते. त्याचा कालावधी आहे 15 ते 16 महिने, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सुरू ही जी हंगाम आहे, सुरू हंगामाचं काय आहे? जानेवारी. एक लक्षात ठेवा, शॉर्टकटमध्ये म्हणजे एक स्ट्रिक समजून घ्या. जे सुरू आहे, कोणता आपला जे वर्ष सुरू होतो, कोणत्या महिन्यापासून सुरू होतो? तर जानेवारी महिन्यापासून सुरू होतो. तर त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता सुरू हे हंगाम कोणत्या महिन्यापासून सुरू होतो? तर जानेवारी महिन्यापासून. आपला जे सुरुवात होती कोणत्या महिन्यापासून सुरुवात होती आपल्या कॅलेंडरची? तर जानेवारी महिन्यापासून. तर सुरू हे हंगाम जानेवारी महिन्यापासून सुरू होते आणि त्याची 12 महिने ते 13 महिने. किती महिने असतात आपल्या वर्षात? तर जे सुरुवात होते जानेवारीपासून होते. किती वर्षाचा महिना, किती जे एक वर्ष किती महिन्याचा बनतो? तर 12 महिन्याचा. तर याच्यावरून लक्षात ठेवा की 12 ते 13 महिने हे जानेवारी महिन्यात हंगाम. आणि कोणता हंगाम आहे? तर सुरू हंगाम. त्यानंतर खोडवा. जे खोडवा हंगाम आहे, खोडवा हंगामासाठी फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारीपासून हे लागवडीची वेळ आहे त्या खोडवा जे हंगामाची. आणि किती महिने? तर 12 ते 13 महिने, हे लक्षात ठेवा. हे जानेवारी फेब्रुवारी हे 2 महिने लक्षात ठेवा की 12 ते 13 महिने. आणि पूर्व हंगाम आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये 15 ते 16 महिने लागतात. आणि जे आडसाळी असतो ते त्याच्यावरून लक्षात ठेवा की आडसाळी जे आहे जुलै ऑगस्ट. जे आडसाळीमधलं अ आणि ऑगस्टमधलं अ हे एक लक्षात ठेवा की समजण्यासाठी तुम्हाला. जे आडसाळी महिना आहे, हे हंगाम आहे, ते कोणत्या महिन्यापासून सुरू होतो? जुलै ऑगस्ट. आडसाळीचा आ आणि ऑगस्टचा आ, हे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका की पूर्व हंगाम सोडून द्या की ऑक्टोबर नोव्हेंबरमधून पूर्व हंगाम सुरू होतो. पण एक आडसाळी आणि जुलै ऑगस्ट हे 16 ते 18 महिने, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पहा. पुढचा आहे ते म्हणजे पुढची जे आपण पाहणार आहोत ते वृक्षाचे नाव व त्यांचे उपयोग. जे वृक्ष असतात त्यांचा उपयोग काय होतो, कशासाठी होतो, हे आहे. तर याच्यामध्ये जर विचार केला, जे आहे वृक्षाचे नाव आणि उपयोग कशासाठी होतो? तेंदू आणि टेंभुर्णीचा उपयोग कशासाठी होतो? तर ते कशासाठी होतो? तेंदू आणि टेंभुर्णीचा उपयोग हे बीडीसाठी होतो. कशासाठी? तेंदू आणि टेंभुर्णीचा उपयोग बीडीसाठी होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हिरडाचा उपयोग कशासाठी होतो? हिरडाचा उपयोग हे टॅनिन आणि रंग उद्योगसाठी हे हिरडाचा उपयोग होतो. हिरड्याचा उपयोग होतो. त्यानंतर शाल्मली पॉप्युलर याचा उपयोग कशासाठी होतो? तर याचा आगपेढीच्या काड्यासाठी बनवण्यासाठी किंवा आगकाडी जे बनवण्यासाठी याचा उपयोग होतो, शाल्मली पॉप्युलरचा. त्यानंतर पुढचा रोसा गवतचा उपयोग कशासाठी होतो? रोसा गवतचा उपयोग हे साबण आणि सुगंधित तेल बनवण्यासाठी रोसा गवतचा उपयोग होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खेरचा उपयोग कशासाठी होतो? तर खेरचा हे कात बनवण्यासाठी होतो. खेरचा उपयोग हे कात बनवण्यासाठी होतो, हे लक्षात ठेवा. खेरचा उपयोग हे खेर या वृक्षाचा उपयोग कात बनवण्यासाठी होतो. त्यानंतर वन एरंड यालाच म्हणतात जट्रोबाचा उपयोग कशासाठी होतो? तर बायोडिझेलसाठी होतो. हे जे वन एरंड जट्रोबा, याला दुसरं नाव आहे जट्रोबा, याचा उपयोग बायोडिझेल बनवण्यासाठी होतो. त्यानंतर पुढचं चिंचाला म्हणतो आपण सिट्रोनला. काय म्हणतो? सिट्रोनला या चिंचेला म्हणतो. आणि ते जे आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो? ते अत्तर साबण जे सुगंधी साबण असतात ते बनवण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधनासाठी हे उपयोग होतो. कशाचा? तर चिंच आणि सिट्रोनलाचा उपयोग होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बांबू आणि वेतचा उपयोग कशासाठी होतो? तर कागद आणि कुटीर उद्योगासाठी बांबू आणि वेतचा उपयोग होतो. कागद कुटीर उद्योगासाठी होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर अंजर जे आहे, अंजरला सुबाबूळ म्हणतात. अंजर वेगळा आहे आणि सुबाबूळ वेगळा आहे. अंजर आणि सुबाबूळ याचा उपयोग कशासाठी होतो? तर अंजर आणि सुबाबूळ हे चारा म्हणून उपयोग केला जातो. कशासाठी? चारा म्हणून उपयोग होतो. कशासाठी? तर अंजर आणि सुबाबूळ सगळ्यांनी पाहिले असेल, जे शिळे खातात त्याला म्हणतात. हे कशासाठी उपयोग होतो? तर हे चारा म्हणून उपयोग होतो किंवा फर्निचरसाठी उपयोग होतो. तुम्हाला माहिती आहे बाबूळचा लाकूड अतिशय महत्त्वाचा असतो ते, आणि ते फर्निचरसाठी आपण ते वापर केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर एबोनी आणि सिसू याचा उपयोग कशासाठी होतो? क्रिकेटची बॅट आणि टेनिसची बॅट. त्यानंतर कॅरम बोर्ड, हे लक्षात ठेवा. एबोनी आणि सिसू हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जे क्रिकेट खेळणारे किंवा जे टेनिस खेळतात मुलं, त्यांना सगळ्यांना माहीत असेल की ती कशापासून बनवलं जातं? एबोनी किंवा सिसू यापासून जे क्रिकेट बॉट, जे बॅट आहे आणि टेनिसची बॅट आणि कॅरम बोर्ड बनवलं जातं, ते म्हणजे एबोनी आणि सिसू. त्यानंतर धामणचा उपयोग धामण आणि विजासाला याचा उपयोग कशासाठी होतो? हॉकीची स्टिक. जे धामण आणि विजासाला याचा उपयोग कशासाठी होतो? तर जे आहे हॉकीची स्टिक बनवण्यासाठी उपयोग होतो, ते म्हणजे धामण आणि
विजा, साला. यानंतर सिवन. सिवनचा उपयोग कशासाठी होतो? आगपेटी आणि औषधी फर्निचर. आगपेटी आणि औषधी फर्निचर यासाठी सिवनचा उपयोग होतो, हे लक्षात ठेवा. आगपेटी, औषधी फर्निचर त्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर आंजण. आंजणचा उपयोग कशासाठी होतो? आंजणचा दोरखंड. आंजणचा उपयोग हे दोरखंडासाठी होतो. आंजणचा उपयोग दोरखंडसाठी होतो. त्यानंतर सुबाबूळ. सुबाबूळ आपण आताच पाहिलं, लगदा किंवा चारा याच्यासाठी होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं पाहू आपण आपला. पुढचं एकदा ते आहे म्हणजे मुर्देचे प्रकार. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. ते कृषी असो, कृषी व्यतिरिक्त जे बी एक्झाम होतात सगळ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. मुर्देचा प्रकार, निर्मिती आणि घेतली जाणारी पिके. कोणत्या जमिनीत कोणतं पीक घेतलं जातं, त्याची निर्मिती कशी झाली जमिनीची, त्या मातीची, किंवा हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता याच्यामध्ये काळी मृदा, पहिली जी जात आहे आपली, पहिली जी मृदा आहे आपली ती कोणती आहे? तर काळी मृदा. काळी मृदालाच काय म्हणतो आपण? काळी मृदेलाच आपण काळी कापसाची मृदा अशी पण म्हणतो. काय म्हणतो? काळी कापसाची मृदा आपण काळी मृदेला म्हणतो, किंवा रेगूर मृदा पण म्हणू शकतो. तर ती मृदा कशी निर्मिती झाली आपल्या काळी मृदेची? तर बेसाळ आणि ग्रेनाइट या खडकाचे विदारण होऊन, किंवा त्याच्यापासून ज्या बेसाळ आणि ग्रेनाइट या खडकापासून या काळी मृदेची आपण निर्मिती झाली, हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारू शकतात क्वेश्चन की काळी मृदेची निर्मिती कोणत्या खडकापासून झाली? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बेसाळ आणि ग्रेनाइटच्या खडकापासून काळी मृदेची निर्मिती झाली. त्यानंतर घेतले जाणारे पीक, जे काळी मृदेमध्ये कोणते कोणते पीक घेतले जातात? त्यामध्ये कापूस घेतलं जातं. त्यानंतर त्यामध्ये भाजीपाला घेतले जातात. त्यानंतर तेलबिया घेतले जातात. त्यानंतर तेलबिया, तृणधान्य घेतले जातात. त्यानंतर द्राक्ष घेतले जातात, मोसंबी घेतली जाते, तंबाखू घेतली जाते, संत्री घेतली जाते आणि ऊस घेतली जाते. एक प्रकारच्या याच्यामध्ये नगदी पिके जास्त प्रमाणात घेतली जाते, हे लक्षात ठेवा. शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजण्यासाठी नगदी पिके कोणकोणती असतात? जसे ऊस असतो, कापूस असतो, हे तंबाखू असतात, हे जे असतात यांना नगदी पिके म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये कापूस, भाजीपाला, तेलबिया, तृणधान्य, द्राक्ष, मोसंबी, तंबाखू आणि संत्री आणि ऊस यांचा उपयोग, यांचं जे मातीमध्ये घेतले जातात, कोणत्या मातीमध्ये? तर काळी मृदेमध्ये घेतले जातात हे पीक, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गाळाची मृदा. जी गाळाची मृदा आहे त्या गाळाची मृदेमध्ये एक विचार केला तर ती कुठे निर्माण होते? तर नदी वाहून जे आणलेला गाळ असतं त्याच्यापासून गाळाची मृदा निर्मिती होते. कशापासून? नद्यांनी वाहून आणलेला जे गाळ असतो त्याच्यापासून गाळाची मृदा निर्माण होते. त्यामध्ये एक विचार केला तर कोणते पीक घेतले जाते? तर ऊस घेतलं जातं. त्याच्यामध्ये तांदूळ घेतलं जातं, ताग घेतलं जातं, भाजीपाला घेतलं जातं. ऊस, तांदूळ, ताग आणि भाजीपाला हे याच्यामध्ये घेतलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तांबडी मृदा. यामध्ये नायट्रोजनचा अभाव असतो. तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या मातीमध्ये नायट्रोजनचा अभाव असू शकतो? तर तेव्हा सांगता आलं पाहिजे की तांबडी मृदेमध्ये नायट्रोजनचा अभाव असतो, हे लक्षात ठेवा. तांबडी मृदेमध्ये नायट्रोजनचा अभाव असतो. आणि तांबडी मृदा ही कशी निर्मिती झाली? तर ग्रेनाइट खडकापासून निर्मिती झाली. कशापासून? ग्रेनाइट खडकापासून तांबडी मृदेची निर्मिती झाली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तांबडी मृदेमध्ये भात, नाचणी, त्यानंतर तंबाखू, त्यानंतर भाजीपाला काय घेतले जातात? तांबडी मृदेमध्ये भात, नाचणी, तंबाखू आणि भाजीपाला हे घेतलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एक जर विचार केला दुसरा आहे पर्वती मृदा. पर्वती मृदेमध्ये काय घेते? पर्वती मृदेमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचं कमी असते. तांबडी मृदेमध्ये नायट्रोजनचा अभाव असतो, ते ग्रेनाइट खडकापासून बनवले जाते. त्याच्यामध्ये भात, नाचणी आणि तंबाखू, भाजीपाला घेतलं जातं. आणि दुसरं आहे ते म्हणजे पर्वती मृदा. पर्वती मृदेमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसची कमी असते. काय असते? पर्वती मृदेमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसची कमी असते आणि ते दगडगोट्याच्या मिश्रणापासून बनवलेले असते. काय? दगडगोट्याच्या मिश्रणापासून बनवलेले असते. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. दगडगोट्याच्या मिश्रणापासून जी मृदा निर्माण झालेली असते त्या मृदेला काय म्हणतात? तर पर्वतीय मृदा म्हणतात. आणि त्यामध्ये कोणते पीक घेतले जातात? जे पर्वतीय मृदेमध्ये कॉफी घेतली जाते, चहा घेतला जातो, गहू घेतला जातो, त्यानंतर मक्का घेतला जातो, त्यानंतर फळझाडे घेतले जातात. एक लक्षात ठेवा की जे फळझाडे किंवा कॉफी, चहा, गहू, मका ही काय घेतात? याच्यामध्ये पर्वतीय मृदा जी असते त्यामध्ये घेतलं जातं. त्यानंतर जांभी मृदा ही जांभा खडकापासून बनलेली असते. जांभा खडकापासून बनलेली असते. त्यामध्ये काय घेतलं जातं? कोणते पीक घेतात? ऊस घेतात, कडधान्य घेतात, नाचणी घेतात, काजू घेतात, आंबा घेतात आणि कडधान्य घेतात. कोणते? ऊस, जांभी मृदेमध्ये ऊस घेतात, त्यानंतर कडधान्य घेतात, त्यानंतर नाचणी घेतात, त्यानंतर काजू घेतात, त्यानंतर आंबा घेतात आणि कडधान्य घेतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वाळवंटी मृदा. आता वाळवंटी मृदा याच्यामध्ये कशी निर्माण झाली? तर वाळवंटी मृदा ही अतिउष्ण कोरडे हवामान व अत्यल्प पर्जन्यामुळे वाळू व रेती तयार होते. काय? वाळवंटी मृदा ही कशी निर्माण होते? तर अतिउष्णता, कोरडे हवामान व अत्यल्प पर्जन्यामुळे वाळू व रेती तयार होते.
यापासून ही वाळवंटी मृदा निर्माण होते, एक लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यामध्ये पीक येतात कोणते, तर तृणधान्य. काय, तृणधान्य आणि कापूस घेतलं जातं. कशामध्ये, वाळवंटी मृदेमध्ये तृणधान्य आणि कापूस घेतलं जातं. त्यानंतर किनाऱ्याची गाळाची मृदा, किनाऱ्याची गाळाची मृदा. तर याच्यामध्ये एक विचार केला तर हे कोकणातून वाहणाऱ्या ज्या नद्या असतात त्याच्या, ही किनाऱ्याची गाळाची मृदा जी आहे ही कोकणातून वाहणाऱ्या नद्यापासून बनलेली असते. आणि यामध्ये काय, हे वादळ आणि तांदूळ, काय, वादळ आणि तांदूळ आणि पोफळी हे घेतले जातात पिके. वादळ, तांदूळ आणि पोफळी हे पिके घेतली जातात. कमीत कमी याच्यामध्ये तुम्ही 4 तरी लक्षात ठेवा. काळी मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा आणि जांभी मृदा हे तरी लक्षात ठेवा. आणि तुम्ही वाटलं तर पर्वती मृदा आणि वाळवंटी मृदा हे वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला आलं तर क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर हे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आज आपण यामध्ये जी डिटेलपणे माहिती घेतलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आवडत असेल, जर वाटत असेल तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू ठेवा एक्झाम होतो, आतापर्यंत यूट्यूब चॅनलवर तुम्ही कोणत्याही गेल्या तर तुम्हाला डिटेलमध्ये आणि एकदम फ्रीमध्ये एवढं मटेरियल कोणीही दिलेलं नाही आहे, आपण देतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करत नाही आहे. जर तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो, आपली फॅमिली आणि मी जे शिकवत आहे ते कोणाजवळ जाणार आहे, कोणाजवळ जाणार नाही. आणि जी फॅमिलीची जबाबदारी आहे बा आपली फॅमिली वाढव, तर ही तुमच्यापासूनच कळणार ना, की मी प्रत्येकाच्या मुलांजवळ समोर जाऊन सांगू शकत नाही की आपण आपल्या लेक्चर घेतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आवडत असेल तुमच्या मित्रांना बी फायदा होऊ द्या, कारण तुम्ही स्वतःच पुरतं मर्यादित ठेवू नका. जर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामुळे जर आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा दुसऱ्याचे चांगलं हो, तर विद्यार्थी मित्रांनो पाठवत जा. कारण कसं असते, आपण स्वतःचा विचार केला ना तर ते बरोबर नाही आहे. कारण तुमच्यामुळे जे आहे, जे होणार आहे आणि जे आपली फॅमिली वाढणार आहे हे तुमच्यामुळे. मी प्रत्यक्षात जाऊन कोणालाही सांगू शकत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तसं करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की ही सिरीज कंटिन्यू ठेवा, तर प्लीज मी विनंती करतोय की कमीत कमी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण मी तुमच्याकडून कोणतीही पैशाची मागणी करत नाही आहे किंवा तुम्हाला मी एवढे डिटेलपणे सांगतोय, इतक्या डिटेलपणे माहिती देतोय. आज आपण आपल्या या चॅनलवर तुम्ही एक ग्रामसेवकचे जे तांत्रिक घटक आहे पूर्णपणे डिटेलपणे समाप्त झालेले आहे. आणि तुम्ही दुसरे लेक्चर करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की बा पंचायत राज, त्याच्यानंतर हे संगणक असो, आपण संगणकावर घेतलेले आहे जे कायदा आपल्याला आहे ते पण घेतलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल पंचायत राज आणि समाज सुधारक आणि समाजशास्त्र, हे विद्यार्थ्यांना तुम्हाला कुठेही भेटणार आहे. हे मटेरियल तुम्हाला कुठेही वाचायला भेटणार आहे, याच्यात काही डाऊट नाही आहे. जर त्याचे लेक्चर घ्यायचे असेल तर मी घेऊ शकतोय. पण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तांत्रिक आपण जेवढं आपल्याला वाटत असेल रिटर्न आपण घेणारच आहोत. ते तर आपण जे शेवटचे दिवस राहिले त्यावेळेस आपण तांत्रिक, आपले जे तांत्रिकमध्ये जे पंचायत राज आहे किंवा समाज सुधारक आहे आणि जे समाजशास्त्र आहे ते तर आपण घेणारच आहोत. पण कधी, जर एक्झाम जवळ आल्यानंतर. पण जवळ एक्झाम आल्यानंतर आपल्याला तांत्रिक कंप्लीट करता येणार नाही, कारण त्यावेळेस तांत्रिक असा भाग आहे की त्यामध्ये आपल्याला लक्षात पण राहणार नाही आहे की कोणत्या पिकाला काय म्हणतात, कोणत्या पिकाला कोणतं खत लागतो, कोणत्या पिकाला काय जाती कोणत्या आहेत वगैरे वगैरे जे प्रश्न असतात हे तुम्हाला त्यावेळेस लक्षात राहणार नाही. त्यासाठी ते आतापासून आपण केलं तर राहणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ते जे आपण जे दुसरे जे टॉपिक आहेत आपले, तुम्हाला सांगत आहे मी, ते तांत्रिकमध्ये जे मोडतात आपले पंचायत राज असो, समाज सुधारक असो या समाजशास्त्र असो, हे तुम्ही तुमच्या स्वतःहून वाचून घेऊ शकता. पण तरी आपण ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि घेणार आहोत. प्रयत्नाचं काही नाही आहे, पण घेणार आहोत म्हणजे घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत, अन्यथा सिरीज आपण बंद करणार आहोत, आपण कंटिन्यू घेणार आहोत. जर नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि कमेंट करा, जर वाटत असेल तर ही सिरीज तुम्हाला कंटिन्यू ठेवायची असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.